सो लिंकेज, नेक्स्ट पॉईंट इज लिंकेज. लिंकेज म्हणजे काय ते आपल्याला पाहायचे आणि त्याचे टाईप्स पण पाहायचे. तर लिंकेज म्हणजे काय हे पाहण्याआधी पाहू आपण की क्रोमोझोम जे आहे, ह्युमन बिईंग असो किंवा इतर कुठलाही ऑर्गॅनिझम असो, त्याच्या क्रोमोझोमवर जीन्स असतात आणि तीच जीन्स, हे काही जीन्स आहेत, सपोज हिअर A, B, C, D असे काही जीन्स आहेत. each gene is carrying some of the character आणि inherit the character. हे हेरिडिटीसाठी, इनहेरिटन्स किंवा हेरिडिटीसाठी आवश्यक असतं. ते इनहेरिट करतात एखादे ठराविक कॅरेक्टर. असे जीन्स, काही जीन्स असे आहेत, आता हे जीन्स कतोवर जे काही एका क्रोमोझोमवर आहेत बरेचसे, दे आर लिंक टुगेदर, ते एकमेकाला सोबत इनहेरिट होतात, मीन्स ते इनहेरिट टुगेदर. व्हेन द जीन्स present on same chromosome, they inherit together, then they are called linked genes, त्यांना म्हणतात linked genes. आणि याचा जो फिनॉमिना आहे, फिनॉमिना ऑफ इनहेरिटन्स ऑफ द लिंक्ड जीन टुगेदर, दॅट इज कॉल्ड द लिंकेज, त्याला म्हणतात लिंकेज. जेव्हा असे लिंक जीन्स असतात एका क्रोमोझोमवर असणारे, सोबत इथे जवळ असणारे, त्यांच्यामध्ये जास्त डिस्टन्स नसतं, ते एकमेकाला लिंक असतात याचा अर्थ. आणि ते जर इनहेरिट व्हायचं असेल तर समजा इट इज शोईंग द ऑर इनहेरिटिंग द पर्टिक्युलर कॅरेक्टर, से आय कलर जर दाखवत असेल हे, तर दुसरा जो आहे तो त्याच्याशी संबंधित असेल की शेप ऑफ आय, हे कदाचित दुसरा जीन ट्रान्समिट करणार असेल. तर मग हे जे आहेत हे आयशी संबंधित कॅरेक्टरिस्टिक आहे, तर जनरली ते सोबतच जातात. आणि असे सोबत जाणारे जे जीन्स आहेत त्यांना लिंक जीन म्हणतो आणि त्याच्या इनहेरिटन्सला ह्याला आपण लिंकेज म्हणतो, या फिनॉमिनाला. हे लिंक जीन्स जे आहेत ते क्रॉस ओव्हरनी सुद्धा सेपरेट होत नाही. सो देर इज नो क्रॉसिंग ओव्हर, इथे क्रॉसिंग ओव्हरही पॉसिबल होत नाही. ते एकमेकाच्या इतके जवळ असतात की ते क्रॉस ओव्हरनी सुद्धा एकमेकांच्या पासून सेपरेट होणार नाही. मग याच्यामध्ये जे काही प्लांटमध्ये आणि ॲनिमलमध्ये असे लिंक जीन्स बरेचसे शोधण्यात आलेले आहेत. तर प्लांटमध्ये याचा शोध पहिल्यांदा, हे जे लिंक जीन्स आहेत दे आर डिस्कवर्ड बाय 2 सायंटिस्ट, सटन बॅटेसन आणि पनेट, या दोघांनी प्लांटमध्ये शोधून काढलं. ॲनिमलमध्ये TH मॉर्गननी, पुढे जाऊन मॉर्गननी याच्यावर थिअरी पण दिलेली आहे. तर हे लिंक जीन प्लांट आणि ॲनिमलमध्ये सेपरेट सायंटिस्टनी शोधून काढलेले आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की जे काही लिंकेज आहे त्याचे प्रकार काय आहे, टाईप्स. तर याचे 2 प्रकार येतात, 2 मुख्य प्रकार आहेत त्याच्यामध्ये. एक आहे कम्प्लीट लिंकेज आणि दुसरा आहे इनकम्प्लीट लिंकेज. सो लिंकेज, इट इज द फिनॉमिना ऑफ इनहेरिटन्स ऑफ द जीन्स प्रेझेंट ऑन द सेम क्रोमोझोम टुगेदर. आणि लिंकेजचे मुख्य 2 प्रकार, इनकम्प्लीट लिंकेज आणि कम्प्लीट लिंकेज, असे 2 प्रकार. इनकम्प्लीट लिंकेज आणि कम्प्लीट लिंकेज म्हणजे काय? इनकम्प्लीट लिंकेज म्हणजे काय की द जीन्स आर लिंक टुगेदर बट दे आर प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम ॲट सम डिस्टन्स. ते एका क्रोमोझोमवर आहे म्हणजे लिंक आहेतच, पण त्यांच्यामध्ये अंतर बरंचसं आहे. असं अंतर आहे की याचा जो होमोलॉगस क्रोमोझोम असेल तेव्हा जेव्हा मिओसिसमध्ये आपण फेज पाहिली होती, पॅकेटिंग, ज्या वेळेला क्रॉसिंग ओव्हर होतं त्यावेळेला हे जे काही आहे याच्यावरचे जीन्स ते क्रॉस ओव्हर होतात. इथे क्रॉसिंग ओव्हर होऊ शकतं कारण इनकम्प्लीट लिंकेज आहे. हे याच्यावर क्रॉस ओव्हर होतं आणि हे याच्यावर क्रॉस ओव्हर होतं अँड दे एक्सचेंज देवर क्रोमॅटिक मटेरियल अँड देन द लिंकेज ब्रेक्स, ते लिंकेज ब्रेक होतं. आता ए सोबत हा याच्यावरचा B1 जातो आहे आणि दुसरा जो आहे तो इकडे A1 असला तर इथे B येत आहे किंवा इथे A1 आणि इथे B, हां, अशा पद्धतीने ते क्रॉस ओव्हर होत आहे. तर इनकम्प्लीट लिंकेजमध्ये क्रॉस ओव्हर शक्य आहे, क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस सो दॅट इट ब्रेक्स द लिंकेज. जो काही लिंकेजचा फिनॉमिना आहे तो ब्रेक होतो. दिस इज कॉल्ड इनकम्प्लीट लिंकेज. आणि इनकम्प्लीट लिंकेजचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर झी मेज म्हणजे मका. झी मेजमध्ये कलर अँड द शेप ऑफ ग्रेन
इट इज शोईंग द इनकम्प्लीट लिंकेज. म्हणजे प्रत्येक वेळेला की येलो कलरचं समजा तो हे असेल ग्रेन असेल आणि त्याचा शेप एक विशिष्ट असा शेप असेल ग्रेनचा मेसच्या, तर बिलकुल तो येलो कलर आणि हे हा शेप हा सोबतच जाईल असं काही नाही. हा ब्रेक होऊ शकतो. दुसरा कुठला कलर आणि दुसरा शेपसुद्धा याच्यामध्ये इनकम्प्लीट लिंकेजमध्ये दिसू शकतो. तर हे झालं इनकम्प्लीट लिंकेज. आता कंप्लीट लिंकेज आहे. कंप्लीट लिंकेजमध्ये जे काही क्रोमोझोमवर असणारे जे जीन्स आहेत, द जीन्स प्रेझेंट ऑन दिस क्रोमोझोम दे आर टाईटली लिंक. ते एकमेकाच्या खूप जवळ असतात, अगदी जवळ असतील. अँड दे आर लिंक टुगेदर, अगदी जवळजवळ असतील. अँड दे कांट बी सेपरेटेड, ते सेपरेट होऊ शकत नाही. अँड देअर इज नो क्रॉसिंग ओव्हर, इथे क्रॉसिंग ओव्हर होण्याची शक्यता फारच कमी असते. म्हणजे क्रॉस ओव्हरनी सुद्धा ते सेपरेट होईल. समजा झालंही क्रॉस ओव्हर तरीसुद्धा हे इतके जवळ असतात की हे सेपरेट होऊ शकत नाही. तर दॅट वन इज कॉल्ड कंप्लीट लिंकेज. सो दे इनहेरिट टुगेदर इटसेल्फ अँड जनरेशन आफ्टर जनरेशन, अनेक जनरेशनमध्ये हे सोबतच जातात. अँड दॅट इज कॉल्ड कंप्लीट लिंकेज. तर कंप्लीट लिंकेजचं एक्झाम्पल देता येईल या ठिकाणी. याच्यात एक्झाम्पल आहे एक्स क्रोमोझोम ऑफ ड्रॉसोफिला मेल. ड्रॉसोफिला म्हणजे मधमाशी. तर एक्स क्रोमोझोम जो आहे त्याच्यातला ड्रॉसोफिलामधला मेलमधला म्हणजे ड्रॉसोफिला मेल इट इज कॉल्ड ड्रोन. तर हे या मेलमधला जो एक्स क्रोमोझोम आहे याच्यावरचे जेवढेही जीन्स आहेत ते दे आर व्हेरी मच लिंक टुगेदर अँड दे इनहेरिट टुगेदर. ते सेपरेट होतच नाही. तर हे याचं एक्झाम्पल, प्रत्येक याच्यामध्ये एक एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. तर यानंतर टाईप्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये येतं लिंकेजमध्ये ग्रुप. लिंकेजचे ग्रुपसुद्धा असतील. तर लिंकेज ग्रुप कसं सांगायचं, काय म्हणजे काय नेमकी काय टर्म आहे, ही काय कन्सेप्ट आहे लिंकेज ग्रुप. लिंकेज पाहिल्यानंतर लिंकेज ग्रुप्स येतात. लिंकेज ग्रुप म्हणजे आहे जेवढे काही लिंक जीन्स आहेत एका पर्टिक्युलर क्रोमोझोमचे, दे कन्स्टिट्यूट द लिंकेज ग्रुप. आता मी सांगितल्याप्रमाणे की समजा हा एक क्रोमोझोम आहे आणि याच्यावर असणारे जे काही जीन्स असतील, जेवढे याच्यावर जीन्स आहेत या ठिकाणी, ऑल दे आर लिंक टुगेदर असं आपण म्हणू शकतो की दे आर ऑल लिंक टुगेदर. सो दे फॉर्म्स वन लिंकेज ग्रुप. हा एक लिंकेज ग्रुप तयार करेल. म्हणजे एक क्रोमोझोम जो आहे तो एक लिंकेज ग्रुप तयार होतो, वन लिंकेज ग्रुप. लाईकवाईज मग आता समजा एक एक्झाम्पल आहे की ड्रॉसोफिला घेऊ आपण. ड्रॉसोफिला यामध्ये 4 पेयर्स ऑफ क्रोमोझोम आहे, 4 पेयर्स ऑफ क्रोमोझोम. तर याच्यामध्ये 4 जे काही पेयर्स आहेत, 4 पेयर, ही एक पेयर झाली. त्यानंतर दुसरी कदाचित त्यापेक्षा छोटी असेल, वेगळा आकार असेल, आणि ही तिसरी घेऊ आणि ही चौथी. ह्या प्रत्येक पेयर याच्यातले सगळे काही जीन्स एकमेकाला लिंक असतील. त्यामुळे याचे जे काही लिंकेज ग्रुप आहे दे आर द 4 लिंकेज ग्रुप झाले. लाईकवाईज आणखीन एक एक्झाम्पल आपण सांगू शकतो. गार्डन पी, म्हणजे आपण पी प्लॅन जे बघितलं गार्डन पी, इट इज हॅविंग 7 लिंकेज ग्रुप. कशावरून सांगितलं 7 लिंकेज ग्रुप? तर याच्यामध्ये 7 पेयर्स ऑफ क्रोमोझोम आहे. म्हणजे जितके पेयर्स ऑफ क्रोमोझोम असतील, पेयर्स ऑफ म्हणजे 14 नाही 7 पेयर्स, जितके पेयर्स ऑफ क्रोमोझोम असतील किंवा त्याचा हॅप्लॉइड नंबर घ्यावा लागेल, तो 7 येईल. आणि 7 पेयर्स ऑफ क्रोमोझोम म्हणजेच त्याचा लिंकेज ग्रुप झाला 7. लाईकवाईज ह्युमन बिईंगमध्ये आपण पाहतो की त्याच्यामध्ये 23 जोड्या आहेत, 23 पेयर्स ऑफ क्रोमोझोम. मग 23 पेयर्स हे त्याचा लिंकेज ग्रुप नाही, 23 हा त्याचा लिंकेज ग्रुप आहे. लिंकेज ग्रुप जो आहे ह्युमन बिईंगचा तो आहे 23. म्हणजेच त्याचा हॅप्लॉइड नंबर जो असेल, एक तर तुम्ही सांगा की लिंकेज ग्रुप इज द हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम ऑफ द ऑर्गॅनिझम, किंवा मग सांगा लिंकेज ग्रुप्स आर द नंबर ऑफ पेयर्स ऑफ क्रोमोझोम. जेवढे पेयर्स ऑफ क्रोमोझोम असतील, इथे 23 पेयर्स ऑफ क्रोमोझोम असतात म्हणून 23 हा लिंकेज ग्रुप. इथे 7 पेयर्स ऑफ क्रोमोझोम आहे म्हणून 7 हा लिंकेज ग्रुप झाला. इथे 4 पेयर्स ऑफ क्रोमोझोम आहे म्हणून 4 हा लिंकेज ग्रुप झाला. तर त्याचे जे डबल नंबर आहे ते नाही द्यायचे, तर जो हॅप्लॉइड नंबर असेल तो म्हणजे त्याचा लिंकेज ग्रुप झाला. तर हे झालं लिंकेज ग्रुप. त्यानंतर येतं सेक्स लिंकेज. जसं आता
हे बघितलं आपण लिंकेज ही टर्म बघितली, म्हणजे एका क्रोमोझोमवर सगळे जेवढे जीन्स आहेत ते लिंक असतात. सेक्स लिंकेज म्हणजे काय, तर ट्रान्समिशन हे क्रोमोझोमच्या मार्फत होतं, हे आपण बघितलेलंच आहे. कुठलेही कॅरेक्टरिस्टिक हे क्रोमोझोम थ्रू इनहेरिट होतात, कारण त्याच्यावर ते जीन्स असतात. तसं आता ट्रान्समिशन ऑफ एक्स लिंक्ड अँड वाय लिंक जीन्स जे आहे पॅरेंट टू ऑफस्प्रिंग, दॅट इज कॉल्ड द सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स, हे आपण पाहिलं होतं. सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. सेक्स लिंक इनहेरिटन्स म्हणजे एक तर एक्सशी संबंधित किंवा वायशी संबंधित इनहेरिटन्स असेल. एक्स क्रोमोझोम थ्रू जाणारं एक्स लिंक्ड इनहेरिटन्स, आणि वाय क्रोमोझोमशी संबंधित असेल तर वाय लिंक इनहेरिटन्स. होलँड्रिक म्हणतो आपण त्याला, होलँड्रिक जीन वाय लिंक इनहेरिटन्स. दिस इज कॉल्ड सेक्स लिंक इनहेरिटन्स. सेक्स लिंक इनहेरिटन्स जवळपास 3 प्रकारचं आहे, म्हणजे एक्स लिंक, वाय लिंक आणि एक्स वाय लिंक, हे पण एक येतं याच्यामध्ये. एक्स वाय लिंक इनहेरिटन्स असे 3 प्रकार. सेक्स लिंक इनहेरिटन्समध्येच सेक्स लिंकेज ही टर्म सेम इज कॉल्ड सेक्स लिंकेज, यालाच म्हणतात सेक्स लिंकेज. जे आपण सेक्स लिंकेज ग्रुप बघितले त्यानंतर ही टर्म पाहायची होती आपल्याला, सेक्स लिंकेज. सेक्स लिंक इनहेरिटन्स म्हणजे काय, एक्स क्रोमोझोमवर असणारे जे काही जीन्स आहेत ते त्यांच्यासोबत अदर दॅन, म्हणजे आपण जे काही सेक्सशी संबंधित कॅरेक्टरिस्टिक जे म्हणतो ते सोडून ऑटोझोमलसुद्धा म्हणजे व्हिजिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिकसुद्धा पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्समिट करत असतील तर दॅट इज कॉल्ड एक्स लिंक इनहेरिटन्स. वायशी संबंधित जे असतील त्याच्यात खास करून नॉन होमोलॉगस पार्टवर तर ते आहे वाय लिंक इनहेरिटन्स, आणि एक्स वाय दोन्ही असेल तर एक्स वाय लिंक इनहेरिटन्स. दिस इज कॉल्ड सेक्स लिंकेज. त्याच्यात आपल्याला बरेच एक्झाम्पल आणि त्याचं इनहेरिटन्स पाहायचं आहे, ते आपण नंतर